मायेची सावली वृद्धाश्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साह संपन्न. नमस्कार, जय भीम. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सत्यशोधक सेवाभावी शिक्षण संस्था संचलित वैशालीताई हिंगोले यांच्या सांगवी येथील मायेची सावली या वृद्धाश्रमाचा उद्घाटन सोहळा पूज्य भिक्खू पय्याबुधी थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सांगवी प्रभागाच्या नगरसेविका सौ मिनेल गजानन पाटील, नगरसेवक संदीप सिंग गाडीवाले, माधवदादा जमदाडे, सुखदेव चिखलीकर आदींसह अनेकांची नावाने वृद्धाश्रमाची निर्मिती झालेली आहे. वैशालीताई हिंगोले आणि म्हणजे त्यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक आहेत. कौशल्याताई रणवीर त्यांनी सातत्यानं माझ्या संपर्कात होते. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणावर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली, शुभेच्छाही त्यांना दिलेल्या आहेत. या ठिकाणावर सुखदेव चिखलीकर असतील, आता सध्या आमदार बालाजी कल्याणकर हे या ठिकाणावर होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आठवले साहेबांच्या शुभेच्छा त्यांना भेटलेल्या आहेत. बाबा बलदेविंदर सिंग महाराज असतील, अनेक संत महात्म्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा या ठिकाणावर दिलेल्या आहेत. काही मान्यवरांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्यात. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते हे त्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय पवित्र असलेले काम आहे. आजच्या युगामध्ये वृद्धाश्रमाची सुद्धा आवश्यकता नितांत भासत आहे. याचं कारण की अनेक लोक पैसा आला, संपत्ती, सगळ्या गोष्टी आल्या, चांगले चांगले बंगले सुद्धा बांधले, परंतु आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांची सेवा मात्र काही लोकांकडून घडत नाही. अशी बरीचशी पैसेवाल्या धनवान माणसांची सुद्धा आई वडील म्हणजे बेघर आहेत आणि त्यांना कुठला सहारा नाही. त्यांना सहारा देण्यासाठी एक त्यांची मुलगी म्हणून वैशालीताई हिंगोले यांनी वृद्धाश्रमाची निर्मिती केली. त्यांच्या हातून म्हणजे त्या वृद्धांची सेवा घडावी अशी मंगल कामना व्यक्त करतो. सावली वृद्धाश्रम यांचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानिमित्ताने आमच्या आयोजक वैशालीताई हिंगोले आमच्या मतदारसंघातल्या ताई एकदेरेच्या आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे. आज या ठिकाणी वृद्धाश्रम जे उभारलेलं आहे, माईची सावली, म्हणजे माईतून निर्माण झालेली आमची वैशालीताई आहे. आणि जे आई वडिलासारखं आपण आई वडिलाची सेवा करतो तसं आमची वैशालीताई इथे येणारे जे वृद्ध आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांची 100% सेवा करतील, चांगली सेवा करतील. या निमित्ताने सांगतो, आज जे कार्यक्रम त्यांच्या निमित्ताने उपक्रम जे आज चांगला आयोजित केलेला आहे, खूप चांगला उपक्रम आहे. आणि असा कोणाच्या हाती सेवा घडत नाही. ज्याच्या हाती पुण्य असते त्याच्या हातीच सेवा घडत असते. त्याच्यामुळे आमच्या वैशालीताई पुण्यवान आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या हाती सेवा घडणारी आहे आणि 100% वैशालीताई आमच्या इंगोले ताईच्या पाठीशी आम्ही 100% पाठीशी आहे. याला जे अडचणी असतील या वृद्धाश्रमला आम्ही तुमची 100% मदत करू या निमित्ताने सांगतो. आणि आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सर्व या भागाची सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, शुभेच्छा देण्यासाठी या निमित्ताने माझ्याकडून शुभेच्छा देतो, माझ्या मतदारसंघाकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज. वृद्धाश्रमाचं आज माझ्या सांगली प्रभागामध्ये उद्घाटन झालेलं आहे, ज्याचे प्रमुख म्हणून पय्याबुधी थेरो जी होते, बालाजीराव कल्याणकर साहेब होते आणि आमच्या इथले स्थानिक नगरसेवक सदाशिव पुरी साहेब होते. त्याचबरोबर संदीप सिंगजी गाडीवाले होते आणि माझी सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली. अत्यंत सुप्त असा कार्यक्रम इथे अगदी 2 दिवसाच्या कालावधीमध्ये ताईंनी आयोजित केलेला आहे आणि इथे जवळपास 17 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. मला असं वाटतं की आपण भारताच्या संस्कृती असलेला याच्यामध्ये वृद्धाश्रम उघडण्याची वेळ यायलाच नाही पाहिजे होती, पण तरी सुद्धा ज्यांच्यासाठी ज्यांच्या घरचे कोणीच त्यांना आधार देऊ शकले नाहीत, अशांना आधार देण्याचे काम आमच्या वैशालीताई करतात. त्यामुळे मी या निमित्ताने वैशालीताईंना खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मी येणाऱ्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये मी त्या मांडून त्यांना जे पण सहकार्य करता येईल महानगरपालिकेच्या वतीने ते सहकार्य त्यांना पूर्णपणे पुरवेल. आश्रम हिंगोलेताईने खोलले, पण माझी अशी इच्छा आहे की यापर्यंत कोणी बी माणूस येऊ नये, सरळ त्याचे लेखाने त्याचे पोषण पालन करून इथपर्यंत यायची गरज पडणार नाही, हे यात जास्त लक्ष ठेवावं. वैशालीताईला जो बी सोयी सुविधा लागेल माझ्यातर्फे, महापालिकेतर्फे जो बी लागेल पूर्ण सहकार्य करेल. आपण सर्वजण माईची सावली वृद्धाश्रमला भेट दिला, सुंदर कार्यक्रम या ठिकाणी बघितला आणि अनेक जणांच्या शुभेच्छाही बघितला. पण ज्या ताईनं हे एवढा मोठा पाऊल या ठिकाणी उचललाय,
आणि ती ताई कुठली नगरसेवका किंवा कुठल्या मोठ्या घराण्यातली किंवा आर्थिक परिस्थितीनं बळकट असलेली नाही. पण आमच्यामध्ये बाबासाहेबांनी रमाईने किंवा आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिकवले की घासातला घास कसा खावा आणि प्रत्येकाला मदत कशी करावी, प्रत्येकाला सावली कशी द्यावी, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई मातेच्या प्रेरणेतूनच आहे की नाही आमच्या अंगामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणून आमच्या वैशाली ताईनं जो पाऊल उचलला या ठिकाणी सर्वजण आम्ही शुभेच्छा तर द्यायला येतो, पण सगळ्या गोष्टींना आम्ही ताईच्या सोबत उभा टाकणार आहोत. ताईचं मानस आहे की 50 वृद्धांना आम्ही या ठिकाणी म्हणजे आता सावली देणार आहोत, पण 50च नाही 500 जरी आले तर त्यावेळी आम्ही सर्वजण ताईनं जेव्हा जेव्हा आम्हाला हाक देईल आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते आहे की नाही ताईच्या पाठीमागे उभा टाकतील. मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, पण माझं स्वप्न आहे शिंदेताई सत्पाळकर जशा शेकडो मुलांच्या आई झाल्या तसं शेकडो आई वडिलांची मुलगी होणं हे माझं एक स्वप्न आहे. म्हणून ते स्वप्न उरी बाळगून मी आपल्या नांदेडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मी आपल्या नांदेडमधल्या माझ्या वार्डाचे 4 नगरसेवक, आपले आमदार, खासदार सर्वांच्या भेटी घेतल्या आणि सर्वांनी आम्हाला आपल्या वृद्धाश्रमासाठी शुभेच्छा दिल्या, वेळ दिला आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन केलं आणि सर्वांनी सर्वांनी मला केले. आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू आणि आमच्याकडे 17 ऍडमिशन आहेत. माझं 50 लोकांचं आम्ही एक असं टार्गेट केलेलं आहे.